श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. मोहिनी एकादशी या दिवशी श्री विष्णूंना अर्पण करा हे फूल. तुमच्या संसारात सुखाचा होईल. आर्थिक ज्या काही समस्या आहेत त्या देखील याने दूर होणार आहे. श्री विष्णूंचा व माता लक्ष्मींचा तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहणार आहे. हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. त्यात एकादशी तिथीला अधिक पूजनीय मानलं जातं. या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक शुभ असे आपल्याला परिणाम देखील मिळतात. त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीची यथायोग्य पूजा करण्याची देखील परंपरा आहे. मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला होता असं देखील म्हटलं जातं. याविषयी अधिक जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्यानं अनेक शुभ फळे मिळतात. तसेच सर्व पापांचा नाश देखील होतो. तर यंदा ही एकादशी 19 मे 2024ला साजरी केली जाणार आहे. या तिथीला अनेक शुभ योग देखील तयार होत आहे. या काळात भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने शुभ फळ मिळते. त्याचबरोबर हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशी 18 मे 2024ला सकाळी 11:23 सुरू होईल. तर 19 मे 2024ला दुपारी 1:50 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मेला एकादशीचं व्रत केलं जाईल. या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूंना कोणते फूल अर्पण करायला हवे हे देखील जाणून घेऊया. तर त्यामध्ये सर्वात आधी आणि महत्त्वाचं फूल आहे ते म्हणजे कमळाचे फूल. कमळाचे फूल भगवान विष्णूंचे सर्वात आवडते फूल मानले जाते. हे फूल शुद्धता, ज्ञान आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. हे अर्पण केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळू शकते. तसेच जीवनातील अनेक अडथळे आहेत ते देखील दूर होतील. यानंतरचे फूल आहे ते म्हणजे चंपाचे फूल. भगवान विष्णूंना चंपाचे फूल अर्पण केल्याने त्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं. हे फूल शुभाचे प्रतीक मानले जाते. तसेच हे फूल अर्पण केल्याने व्यक्तीला अपेक्षित असे परिणाम मिळतात. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तिसरे फूल आहे मोगऱ्याचे फूल. भगवान विष्णूंना मोगऱ्याचे फूल देखील अतिशय प्रिय आहे. हे फूल अर्पण करणे फायदेशीर ठरते. हे फूल शांततेचे प्रतीक मानले जाते. यामुळे धनाची प्राप्ती होते. तसेच जीवनात चांगली बातमी, आनंदी आनंद तयार होतो. यानंतरचे फूल आहे ते म्हणजे गुलाबाचे फूल. असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंना गुलाबाचे फूल अधिक आवडते. हे गुलाबाचं फूल अर्पण केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. त्याचबरोबर जीवनातील अनेक समस्याही दूर होतात. याशिवाय व्यक्तीला ग्रहदोषापासूनही आराम मिळू शकतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.